मुस्लिम तरुण MD MBBS MD झालेले तरुण हे ज्या पद्धतीने आतंकी कारवायामध्ये सामील झालेले आहे, अल्वी यांचं म्हणणं असं आहे ते तिकडे का गेले याचा विचार व्हायला पाहिजे। असे तरुण जे भरकटलेले आहे त्यांना पुस्तक आणि याचा ज्ञानाचा वापर हा चांगल्यासाठी केला पाहिजे। कोणत्याही समाजात तरुण असो त्यांनी पुस्तक आणि ज्ञानाचा वापर चांगल्यासाठीच केला पाहिजे। हे सांगण्याची जबाबदारी कोणाची आहे याचे उत्तर त्यांनी दिलं पाहिजे की हे सांगण्याची जबाबदारी कोणाची आहे। बघा, हे खरंच आहे की शिकल्या सवरलेल्या तरुणांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग चांगल्या गोष्टीकरता केला पाहिजे, पण ज्या शक्ती त्यांचं डोकं रॅडिकलाइज करतायत त्या शक्तींच्या विरोधात आपण बोलणार आहोत की नाही। ज्या शक्ती त्यांच्या मनामध्ये भारत विरोधी बीजारोपण करतायत त्या शक्तींचा आपण विरोध करणार आहोत की नाही। त्याच शक्तींच्या सोबत आपण जर सगळं विचरण करू आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या सगळ्या कारवाया होतील तर त्या काही योग्य ठरणार नाहीत। आणि म्हणून निश्चितपणे भारत विरोधी कारवाई जर कोणी करेल त्याची जात धर्म पंथ न पाहता त्याला ठेचूनच काढलं पाहिजे। हा वेड्यांचा बाजार आहे आणि वेड्यांच्या बाजारामध्ये काही माध्यमही वेडी झाली आहेत। त्यामुळे परवाही मी आणि शिंदे साहेब ज्यावेळेस हुतात्मा स्मारकावर गेलो, आल्यावर आम्ही दोघं भेटलो, जाताना आम्ही दोघं भेटलो। ते कुठे चालले आहेत त्यांनी मला सांगितलं, मी कुठे चाललो आहे मला सांगितलं। आता त्यातले काहीतरी त्या ठिकाणी अँगल क्लिक करायचे आणि मग हे बोललेच नाही म्हणून दाखवायचं। कालच्याही कार्यक्रमांमध्ये आमच्या दोघांच्या आजूबाजूला पुरस्कार्थी बसवण्याकरता नियोजन होतं, त्यांच्या पाट्या लागल्या होत्या म्हणून आम्ही बसलो होतो। आल्यावरही आम्ही भेटलो, स्टेजवरही आम्ही भेटलो, खाली उतरतानाही भेटलो, जातानाही आम्ही बोललो। याचं कारण आहे की न बोलण्यासारखं काहीच घडलेलं नाही। तुम्ही जे दाखवताय अशी कुठलीही परिस्थिती नाही। त्यामुळे मी एवढंच सांगतो की जे लोक असं दाखवतायत ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही।